मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 10 दिवसांच्या उपचारानंतर जालन्यातल्या अंतरवाली सराठी गावात पोहोचले आणि गावात येताच महिलांनी त्यांना ओवाळलं, त्यांचं औक्षण केलं, फटाके फोडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी डीजेही लावण्यात आला होता। संभाजीनगर शहरातून बाहेर पडताना केम्ब्रिज चौक तसंच बालानगरमध्ये जरांगे पाटील यांच्यावर फुलं उधळून त्यांचा सत्कार करण्यात आला। जेसीबीवरून फुलं उधळत जरांगे समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या। दरम्यान इथल्या तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली होती, त्या कुटुंबियांची त्यांनी यावेळी सांत्वनपर भेटही घेतली। अंतरवालीला जाताना चिते पिंपळगाव इथं मनोज जरांगेंचं स्वागत करण्यात आलं। यावेळी जरांगे यांची छोटेखानी कॉर्नर सभा झाली। मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, आत्महत्या करू नका असं आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी केलं। यवतमाळच्या मुंडाणा गावामध्ये भाजप आमदार नामदेव ससाणेंना गावबंदी करण्यात आली। ससाणे हे भाजप बूथ प्रमुखाकडे गेलेले होते आणि तेव्हा मराठा आरक्षणासाठी गावबंदी असताना गावात ते आल्याबाबतचा जाब त्यांना विचारला आणि अखेर त्यांना गावामधून परत जावं लागलं। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी चंद्रकांत वाघमोडे हा तरुण बारामती प्रशासकीय भवनासमोर 4 दिवसांपासून आमरण उपोषण करतोय। त्याला गावागावातील धनगर समाजाचा पाठिंबा मिळतोय। दरम्यान महाराष्ट्रातील नेत्यांना बारामतीत येऊ देणार नाही असा आक्रमक इशारा यावेळी उपोषण स्थळावरून धनगर समाजानं दिला। काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी प्रभू रामाच्या अॅनिमेशनसह दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात। श्रीराम हा मुद्दा भाजपनं हायजॅक केला, मात्र मिलिंद देवरांच्या अॅनिमेशननंतर दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा काँग्रेसऐवजी इतर पर्याय शोधतात का अशी चर्चा आता सुरू झाली। बातमी समीर वानखेडे आणि संजय राऊतांच्या गळाभेटीची। एनसीबीवरून ड्रग्ज कारवाईवरून ज्या समीर वानखेडेंवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी टीका केली, त्याच वानखेडेंची त्यांनी मुंबईमध्ये गळाभेट घेतली। भांडूपमधील दिवाळी पहाट कार्यक्रमात वानखेडे आणि राऊत आमनेसामने आले, तेव्हा दोघांनी एकमेकांना मिठी मारून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। मुंबईत एसआरएकडून झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण युद्ध पातळीवर सुरू आहे। मुंबईतल्या 5 लाखाहून जास्त झोपडपट्टीधारकांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झालंय। राज्य झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी सरकारच्या वतीनं हे सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय। वारंवार सांगूनही गटारीचा खड्डा न बुजवल्यानं सोलापूरमधल्या संतप्त ग्रामस्थांना दिवाळीचे आंघोळ रस्त्यावरच्या खराब पाण्यामध्ये करत निषेध नोंदवला। बार्शी तालुक्यातल्या चिखर्डे गावातली ही घटना आहे। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी संतापलेल्या गावकऱ्यानं दुर्गंधीयुक्त गटारीच्या पाण्यामध्ये आंघोळ केली। जळगाव जिल्ह्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीमध्ये उपासमारीची वेळ आली आहे। भाव नसल्यानं मागच्या वर्षाचा कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडू नये, तर यंदा दुष्काळामुळे कापसाचं तब्बल 50% उत्पन्न घटलंय। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे। सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस आंदोलन आक्रमक होत चाललंय। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांची वाहतूक रोखली। मागच्या हंगामातील 400 रुपये मिळावेत आणि FRP जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानीचं आंदोलन सुरू आहे। मागच्या हंगामातील ऊसाचे 400 रुपये आणि यावर्षीच्या ऊसाला 3500 रुपये मिळवून द्या। आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं थेट आव्हान राजू शेट्टींनी आमदार प्रकाश आवाडे यांनी दिलंय। राजू शेट्टींच्या आंदोलनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होत असल्याचा आरोप आवाडे यांनी केला होता आणि त्याला शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या कापसेवाडी गावात 16 नोव्हेंबरला शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळावा पार पडणार आहे। कांदा, दूध तसंच इतर पिकांची बाजारपेठ थंडावली आहे, अशा पिकांबाबत शरद पवार या मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं देशभरातल्या 11.5 कोटी पॅन कार्ड निष्क्रिय ठरवलेत। सरकारनं दिलेल्या मुदतीमध्ये आधार पॅन लिंक न केल्यानं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं कारवाईला सुरुवात केली आहे। त्याअंतर्गत 11,05,00,000 पॅन कार्ड डिॲक्टिव्हेट केलेत। इतरांची दिवाळी प्रकाशमय करणाऱ्या कुंभार समाजाची दिवाळी अंधारातच जाते। भंडारा जिल्ह्यातल्या पालनदूरमध्ये पणत्यांना कमी दर मिळतोय, तसंच महागाईमुळे यावर्षीची दिवाळी कुंभार वर्गाला आनंदानं साजरी करता येत नाहीये, त्यामुळे त्यांच्यात नाराजीची भावना आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे ग्राहकांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवली। नाशिकमध्ये पावसाअभावी शेतकऱ्यांची नगदी पिकं हातची गेली आहेत। परिणामी यंदा दिवाळीच्या ऑफर्स असतानाही दुचाकी खरेदी 50% कमी झाली आहे।
मुंबई शेअर बाजारात लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं मुहूर्त ट्रेडिंग झालं। या मुहूर्तावर नवीन शेअर खरेदी करण्यात आले। गेल्या 5 दशकांची परंपरा मुंबई शेअर बाजारात जपण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते घंटा वाजवून मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात झाली। या निमित्तानं व्यापाऱ्यांनी चोपडा पूजनही केलं। लक्ष्मीपूजन निमित्तानं पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या खजिन्यातील दागिन्यांचं पूजन करण्यात आलं। सोबतच सावळा विठोबा आणि रखुमाईला सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आलं। विविध मौल्यवान दागिने परिधान केलेल्या देवाचं रूप फारच लोभस दिसत होतं। तर विठुरायाचा सभामंडप तसंच संत नामदेव पायरी या ठिकाणी शेकडो दिवे प्रज्वलित करण्यात आले। सालाबादाप्रमाणे यंदाही दिवाळी निमित्तानं हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील ज्योतिर्लिंगाला अलंकारांनी सजवण्यात आलं। नागनाथ प्रभूंची पिंड अलंकारांनी सजवून महापूजा करण्यात आली। सोन्याचा गोफ, लक्ष्मी हार, पुतळ्याची माळ, सोन्याचे डूल, सुवर्ण पिंपळपान, मोत्यांचा हार तसंच इतर दागिन्यांची नागनाथ प्रभूंची पिंडी सजवली गेली। दिवाळी निमित्तानं शिर्डीमध्ये साई भक्तांनी गर्दी केली। आकर्षक फुलांनी साई मंदिर सजवण्यात आलं होतं। लक्ष्मी पूजनासाठी साई दर्शन रांग बंद ठेवण्यात आली। दुपारी 4:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6:45 वाजेपर्यंत दर्शन रांग बंद होती। दिवाळी निमित्तानं नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये पहाटे 5 वाजता काकड आरतीनंतर देवांच्या मूर्तींना तेल उटणं लावून अभ्यंग स्नान घालण्यात आलं। पुरुष सूक्तची 16 आवर्तनं आणि स्त्री सूक्ताचं 1 आवर्तन करून महापूजा झाली। यानंतर भाविकांना दर्शनासाठी दार खुलं झालं। साताऱ्यातल्या किल्ले सज्जनगडावर हजारो मशाली प्रज्वलित करून दिवाळी पहाट साजरी करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं सज्जनगड दुमदुमून गेला। पहाटेच्या प्रहरीच हजारो मशाली प्रज्वलित झाल्यानं गड अक्षरशः प्रकाशमय झालेला पाहायला मिळाला। अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिराचा परिसर फटाक्यांच्या आकर्षक आतषबाजीनं उजळून निघाला। बंदिछोड दिवस आणि दिवाळी निमित्तानं या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाची दिवाळी सैनिकांसोबत साजरी केली। पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशमधल्या लेपच्यामध्ये दाखल झाले आणि त्यांनी सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली। मुंबईतल्या कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी साजरी केली। यावेळी त्यांनी परिधान केलेल्या कोळी पेहरावाची चांगली चर्चा रंगली। पालावची दिवाळी या उपक्रमासाठी देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थिती लावली आणि यावेळी त्यांनी कोळी पेहराव परिधान केलेला। अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या 3 वर्षाच्या मुलीसोबतचा रांगोळी काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। या शिल्पा छोट्या समीशाला रांगोळी कशी काढायची याचे धडे देताना दिसते। तिची मुलगी समीशा ही अगदी आवडीने रांगोळी काढताना यामध्ये पाहायला मिळते। दिवाळी निमित्तानं अभिनेत्री करीना कपूरने एका छोट्याशा पार्टीचं आयोजन केलं होतं। यावेळी संपूर्ण पतोडी परिवार एकत्र आला होता। सोहा अली खानने या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले। पाकिस्तानच्या कैदेतील 80 भारतीय मच्छीमारांची सुटका झाली आहे। ते अटारी वाघा बॉर्डरवरून भारतात दाखल झाले। मासेमारी करताना त्यांच्या नौका चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्या होत्या, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती। ओलीस ठेवलेल्या सर्वांना हमास सोडत नाही तोपर्यंत युद्धविराम नाही, गाझासाठी इंधनही पुरवलं जाणार नाही असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिलाय। त्यामुळे इस्रायल हमास युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे। त्याचवेळी जगभरातून युद्धविरामासाठी आवाहन केलं जात आहे। अहमदनगर शहरातल्या गुलमोहर रोड परिसरात एका दुकानाला आग लागली। फटाक्यांमुळे पंक्चर काढण्याच्या या दुकानाला आग लागल्याची शक्यता आहे। तातडीनं अग्निशमन दलानं धाव घेऊन ही आग नियंत्रणात आणली। या दुकानाच्या आजूबाजूला रहिवासी परिसर असल्यानं आग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता होती, मात्र अनर्थ टळला आणि दुकानाचं मात्र नुकसान झालं। पुण्यामध्ये शुक्रवारपेठ पोलीस चौकीसमोरच्या जुन्या वाड्याला आग लागली। या ठिकाणी तातडीनं अग्निशमन दलाच्या 3 गाड्या आणि 2 वॉटर टँकर दाखल झाले। जुन्या वाड्यामध्ये कोणीही राहत नव्हतं। विविध प्रकारचा माल ठेवण्यासाठी हे गोदाम म्हणून याचा वापर केला जात होता। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत पुण्यामध्ये आगीच्या 15 दुर्घटना घडल्या। भंडाऱ्याची उधळण म्हणजे